घरच्या घरी कुरकुरीत जिलेबी करायची असेल तर चला पाहू काही टिप्स। सर्वप्रथम गुळाचा पाक तयार करणार असाल तर त्यामध्ये जेवढा गुळ तेवढंच पाणी वापरायचं। लिंबू रस किंवा कलर घालायची काही गरज नाही, फक्त वेलची पावडर घालायची। दुसरी टिप्स, साखरेचा पाक तयार करणार असाल तेवढी साखर तेवढंच पाणी घ्यायचं। कलर, लिंबू रस आणि वेलची पावडर घालायची। लिंबू रस का घालायचा तर जिलेबीवरती साखरेचे कण दिसू नयेत म्हणून। तिसरी टिप्स आहे, जे आपण बॅटर तयार करणार आहोत ते हाताने करायचं, त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पूर्ण गुठळ्या काढून घ्यायच्या। चौथी टिप्स आहे, जेव्हा आपण जिलेबी करणार असाल त्यावेळेस तुम्ही सोडा किंवा इनो घालायचा आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं। पाचवी टिप्स आहे, तळताना पूर्ण तेल नॉर्मल असलं पाहिजे, जेणेकरून जिलेबीचा शेप येतो आणि जिलेबी करपत नाही। त्यानंतर गरम असताना जिलेबी आपण पाकामध्ये टाकायची। पुढची टिप्स आहे, थोडीशी नितळून घ्यायची आणि ठेवायची। अशा प्रकारे सर्व टिप्स आपण पाहिलेल्या आहेत।